परभनी में जिलाधिकारी कार्यालय परिसर स्थित भारतीय संविधान के शिल्पकार डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा के सामने संविधान की प्रतिकृति की तोड़फोड़ करने की घटना का भंडारा के संविधान प्रेमी संगठन ने तीव्र निषेध किया है। इस घटना के मास्टरमाइंड को शीघ्र पकड़कर उसके खिलाफ राष्ट्रद्रोह का मामला दर्ज करने की मांग की गई है। इस संबंध में संविधान प्रेमी संगठन द्वारा शुक्रवार 13 दिसंबर को जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को विभिन्न मांगों का ज्ञापन भेजा गया है। भिजवाए गए ज्ञापन में कहा गया है कि हमारा भारत देश अनेक धर्म, जाति व भाषा तथा संस्कृति का जतन करने वाला है। संविधान के कारण ही देश की एकता अबाधित है। ऐसे संविधान की विडंबना या अपमान करना देशद्रोह है। और परभनी में जिलाधिकारी कार्यालय परिसर में स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पुतले के सामने संविधान की प्रतिकृति की कुछ असामाजिक तत्वों ने तोड़फोड़ की है। इस घटना के मास्टरमाइंड के खिलाफ राष्ट्रद्रोह का अपराध दर्ज करने फास्ट ट्रैक कोर्ट में यह मामला चलाया जाए और निर्दोष आम्बेडकरी कार्यकर्ताओं पर कार्रवाइयां रोकी जाए। ऐसे अन्य मांगों का ज्ञापन जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को भेजा गया है। ज्ञापन सौंपते समय परमानंद मेश्राम, अमृत बंसोड़, महादेव मेश्राम, शशिकांत भोयर, दादाजी कोचे, पूरम लोनारे, दहिवले, गुलशन गजबिये, रोशन जांबुलकर, महेंद्र गडकरी, ज्ञानचंद जांबुलकर, आसित बागड़े, आशु गोंडाने, राजकुमार बंसोड़, अहुजा डोंगरे, पायल सददेवे, नाशिक चौरे, महेश्वर गेडाम, अचल मेश्राम, श्रीराम बोरकर, विनोद रामटेके, शिलवंत रंगारी, संगदीप डोंगरे, आरवी मडाने, देवानंद नंदागवली आदि उपस्थित थे। आमच्या इथल्या भंडारा जिल्ह्यातल्या विविध सामाजिक संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते, चळवळीचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन परभणीमध्ये जे क्लेशदायक घटना घडलेली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज एकत्र आलो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही मागण्या केलेल्या आहेत की परभणीच्या एका गावामधला एक व्यक्ती परभणीच्या शहरामध्ये येतो, एका चौकाच्या नंतर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, या चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। त्या पुतळ्याला तो जो व्यक्ती येतो आणि हेतू पुरस्पर म्हणजे संविधानाच्या प्रतीची तोडफोड करतो आणि दुर्दैव बघा की ज्या संविधानाच्या चर्चा या देशामध्ये केल्या जातात, या देशाचा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणतो की तो माथे फिरू आहे, तो येडा आहे। माझा प्रश्न या महाराष्ट्र सरकारला आहे की तो जो माथे फिरू जर असेल तर त्या परभणी पासून 40-50 किलोमीटर अंतरावर असणारा त्याचा गाव, तिथून तो कार्यकर्ता परभणीमध्ये येतो आणि त्याच ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर एक येतो आणि तिच्या त्या संविधानाची प्रतीची तोडफोड करतो। तर तो जर अविवेकी आहे, तो जर माथे फिरू आहे, तर नेमकं बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करायला त्याचा विवेक जागृत कसा काय झाला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, हा आमचा खरा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे इथल्या असणाऱ्या काँग्रेसींना की मागच्या लोकसभेची निवडणूक तुम्ही संविधान धोक्यामध्ये आहे म्हणून लढलात, तुमची अवस्था 50च्या खाली होती, 30-40 पर्यंत असणारा खासदार 100 पर्यंत घेऊन गेलात। त्या संविधान प्रेमीच्या उपकारामुळे डोक्याला इथला महाराष्ट्र काँग्रेसचा जो काही हे आहे मंत्री आहे आपला प्रांताध्यक्ष आहे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जय संविधान म्हणतो, आमदाराचा फॉर्म भरायच्या आधी हा व्यक्ती संविधानाची घरामध्ये पूजा करण्याचा नाटक करतो, शपथ घेत असताना जय संविधान म्हणतो आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जेव्हा संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली जाते त्यावेळेस मात्र नाना पटोले आणि त्यांचे बगलबच्चे आणि काँग्रेसीचे बगलबच्चे किंवा आमच्याच आंबेडकर स्वतःला समजणारे लोक जे स्वतःला सांगतात की आम्ही संविधान प्रेमी आहोत पण काँग्रेसी दलाली करतो, असा कोणताही काँग्रेसी माणूस, असा कोणताही काँग्रेसचा नेता आणि काँग्रेसवर प्रेम करणारा तथाकथित इथला जर सांगणारा जो दलित समाजातला माणूस आहे, हरिजन माणूस, त्याचा आजपर्यंत निषेधाचा एक शब्द नाहीये, त्याचा आम्ही सर्व मिळून निषेध करतो, आम्ही निषेध करतो। महाराष्ट्र सरकारला आमचं सांगणं आहे की येत्या 2 दिवसामध्ये परभणीमध्ये जी घटना घडली त्याची प्रतिक्रिया म्हणून आंबेडकरी समाजामध्ये परभणी बंद आणि परभणीमध्ये आंदोलनाचा जो आम्ही काय स्वरूप होता, अत्यंत शांततामय आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तो आंदोलन केलेला होता। कोणीतरी बाहेरचा कोणी माथे फिरू येतो, त्या आंदोलनाला गालबोट लावतो आणि तो गालबोट लावल्यानंतर तो पळून जातो
परिणाम काय होतं की इथला असणारा प्रशासन, इथला असणारा पोलीस अधीक्षक म्हणजे त्या जनरल डायरला सुद्धा लाज लागेल एवढा अमानुषपणे आतमध्ये बसलेल्या लोकांना, दुकानामध्ये बसलेल्या लोकांची तो माणूस अमानुषपणे लाठीचार्ज करतात. घरामध्ये असणाऱ्या स्त्रियावर लाठीचार्ज इथला असणारा पुरुष अधिकारी करतो. तो कोणाच्या सांगण्यावरून केला गेलेला आहे? त्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे? त्या मागचा जसा 1997 मध्ये रमाबाई हत्याकांडामध्ये गोळी चालवणारा जो काही पोलीस निरीक्षक होता त्याचं नाव होता कदम. याच पद्धतीच्या कदमची दुसरी अवलाद पूर्ण परभणीमध्ये आलेली आहे का? त्याचा शोध सुद्धा इथल्या तपास यंत्रणेने घ्यावा. कोम्बिंग ऑपरेशनच्या निमित्तानं इथल्या असणाऱ्या आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांना घरामधून बोलव ओढून त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला जातं, लाठीमार केला जातं, त्यांच्यावर खोटे केसेस दाखल केले जातात. हे खोट्या केसेस जर यांनी मागे घेतल्या नाही या 4 दिवसामध्ये, फास्ट ट्रॅक कोर्ट अंतर्गत या देशद्रोह्यांची जर तुम्ही चौकशी केली नाही, यांना देशद्रोह अंतर्गत खटला दाखल केला नाही, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर प्रकरण दाखल केलं नाही तर 4 दिवसामध्ये भंडाऱ्यामध्ये न भूतो न भविष्यती भंडाऱ्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या सरकारला पाहावं लागेल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी हे सरकारचं राहील. याचं निवेदन आम्ही इथल्या असणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्याच्या नावानं मात्र माननीय भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत त्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे. असंख्य कार्यकर्त्याच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, परंतु तरीही आम्ही संविधानावर प्रेम करत असल्यामुळे सुरुवातीला संविधानात्मक अधिकार म्हणजे याला विश्वास ठेवून हा आंदोलन शांततामय करण्याचा प्रयत्न करतोय. पण ही आमची कमजोरी नहीं है, ही शासनानं लक्षात यावं. धन्यवाद. भंडारा जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके डायमंड केबल नेटवर्क पर, जी हां, अपने डायमंड केबल नेटवर्क के चैनल नंबर 94 पर उपलब्ध है।